हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रीती जेनिक्स. सो आज आहे ट्यूजडे, मंगळवार, आणि मी चालले आज बँकमध्ये. आज माझं बँकमध्ये थोडंसं काम आहे आणि बँकमध्ये जायला मला भरपूर आवडतं. का माहीत नाही, पैसे भरायचे असू दे, KYC करायचे असू दे, नाहीतर दुसरं काही असू दे, पण मला बँकमध्ये जायला फार आवडतं. सो मी आता चालले बँकमध्ये, आणि बँकमधला शूट तर आपण करू नाही शकत. मग मी परत तुम्हाला भेटेन. आता मी मस्तपैकी चहा पिते. ॲक्च्युली मला चहा खूप आवडतो, म्हणजे खूप आवडतो. बट साधं नाही आवडत, मला मसाला चहा आवडतो. आणि मसाला चहा जर मला मिळाला ना, मी तो दिवसातून खूप वेळा पिऊ शकते लिटरली. मला भयंकर मसाला चहा आवडतो. सो गाईज, या जेवायला मी आत्ताच बँकमधून आले. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं, बँकमध्ये थोडंसं काम होतं आणि दुसरीकडे मला जावं लागलं बँकेत. ते म्हणजे माझे यूट्यूबचे पेमेंट अजून आलं नव्हतं. काल पेड झाले होते, पण माझ्या अकाउंटला अजून दिसत नव्हतं. सो मी जाऊन आले आणि तिथं जायच्या आधी परत, म्हणजे त्यांना भेटायच्या आधी परत पेमेंट दाखवलं. मग तिथून परत आले आणि आता जेवते. सो तुमचं जेवण झालं का सांगा मला. आत्ताच माझं जेवण झालं आणि परत कॅमेरा हातात घेतला व्लॉग करण्यासाठी. मी प्लॅन केलेला आज की सकाळी उठल्यापासून शूट करायचं, पण मी आज खूप लेट उठले. मग आठवलं, अरे आज थोडं बँकेत जायचं आहे. मग ब्रेकफास्ट वगैरे पटकन करून बँकमध्ये गेले. तिथे थोडासा वेळ लागला. मग पुन्हा दुसऱ्या बँकमध्ये गेले, कारण की माझं यूट्यूब पेमेंट अजून ॲड झालं नव्हतं अकाउंटमध्ये. कायम 21-22 तारखेला होऊन जाते, पण YT स्टुडिओमध्ये मला कालच दाखवलं होतं की युअर पेमेंट वॉज सेंड. मग मी कालचा दिवस पूर्ण वाट बघितली आणि आज दुपारपर्यंत आलंच नव्हतं. मग मला जाम टेन्शन आलं. मग मी माझ्या बँकमध्ये गेले. तिथं तो पण लंच ब्रेक झालेला होता. मग वाट बघूया म्हटलं थोडंसं, आणि तिथं बसूपर्यंत मग नोटिफिकेशन आलं की तुमचं म्हणजे क्रेडिटेड झाले, तुमचा जो बॅलन्स आहे तो. सो म्हटलं, अरे बापरे देवा, बरं झालं म्हटलं, थँक गॉड. मग आज माझा दिवस एकदम साधा होता. ना काही म्हणजे खास प्लॅन होता किंवा असं मोठं काम काही केलं मी. बट छोटासाच, पण खूप असं रिलॅक्स झाला आज माझा दिवस. आणि आत्ता पण मी थोडीशी रिलॅक्स आहे. कधी कधी असं होतं ना की आपण खूप काही करायचं असं विचार असतो डोक्यात आपल्या, पण एकदम असं होतं की नाही बाबा, आज खरंच आपण थोडंसं शांत बसूया. आणि मलाही तसंच झालं. बँकेचे वगैरे काम झाल्यानंतर मी एकदम असं आळसावले आणि मला आता वेगळं असं काही करू वाटत नाही आहे. बट मला अजून एक काम करायचं, म्हणजे माझ्या फ्रेंडचं एक मला व्हिडिओ एडिट करून द्यायचा आहे. तो मी आता करत बसणार आहे. मग हा माझा आजचा दिवस खूप सिम्पल होता. जर तुम्हाला पण असं रिअल कंटेंट आणि साधा कंटेंट आवडत असेल तर माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि पुन्हा भेटूया अशाच एका सुंदरशा व्लॉगमध्ये. सो गाईज, आपण आता ह्या विषयावरती बोलतो आहे की मी जसं मगाशी म्हणाले की आपल्या डोक्यात खूप काही प्लान्स असतात, काहीतरी करायचं असतं आपल्याला, आणि आपण त्या पॉईंटला आपण सगळं विचार करून ठेवतो डोक्यात की नाही, हा असं करायचं, तसं करायचं, तसं करायचं. आणि जे खरंच तो प्लान एक्झिक्यूट करायची वेळ येते ना, ते असं वाटतं, अरे राहून दे यार, आता थोडंसं शांत बसूया, नंतर करूया. असं तुम्हाला कधी झालं आहे काय? मला भरपूर वेळा झाले तसं. आणि ही गोष्ट खरंच चांगली नाही आहे, बिकॉज प्लान आणि आपण जे डोक्यात आणि त्या गोष्टी पटकन केल्या तर ते कधी पण फायद्याचं आहे. आणि आळस केला किंवा आपण प्रत्येक गोष्ट मनाचीच ऐकत बसलो तर मग आपलं काय म्हणायचं, प्रोग्रेस होणारच नाही ना. मग मी असं म्हणत होते की बाबा, की म्हणजे मी जसं विचार करते तसं प्रत्येकाचे पण मनात असतील ना की बाबा, हा प्लान आहे, तो प्लान आहे. मग तुम्ही मला सांगा की तुम्ही कधी असा प्लान तयार केला आहे, तुम्ही खूप प्लान वगैरे करून ठेवला आहे, आणि ज्यावेळी तो प्लान एक्झिक्यूट करायची वेळ आली त्यावेळी नाही बाबा, असं बसूया शांत, नकोच करायला, असं वाटलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बाकीचं काय, आपली लाईफ आहे, आपण पाहिजे तसं जगू शकतो. बट मला एवढंच म्हणायचं आहे की छान जगा, टेन्शन जास्त घेत बसायचं नाही कुठल्या गोष्टीचं. बिकॉज टेन्शन जर घेतलं तर आत्ताची जी लाईफ आहे ती पण आपल्याला व्यवस्थित जगता येणार नाही. सो रिलॅक्स राहा, आनंदी राहा,
आणि आहेच आपण सगळे एकत्र.